राज्यपाल को काले झंडे दिखाने से पहले ही पुलिस ने आंदोलनकारी को हिरासत में लिया। बुल्ढाना जिले में आज राज्यपाल के दौरे के दौरान आज़ाद हिंद संगठन द्वारा राज्यपाल को काले झंडे दिखाने की तैयारी थी, लेकिन इससे पहले ही पुलिस ने आंदोलनकारियों को हिरासत में ले लिया। आज़ाद हिंद संगठन के पूर्व विदर्भ अध्यक्ष शेख सईद शेख कदीर ने किसानों के हित में राज्यपाल से अध्यादेश हटाने और अवैध धंधों पर रोक लगाने की मांग की थी। इसके लिए उन्होंने राज्यपाल से मिलने का आग्रह किया, लेकिन जब राज्यपाल से मुलाकात संभव न हो पाई तो उन्होंने विरोध प्रदर्शन का ऐलान किया। जलगांव जामोद पुलिस ने सुबह ही आंदोलनकारियों को हिरासत में ले लिया ताकि राज्यपाल के दौरे में कोई अवरोध न हो सके। हालांकि हिरासत के बाद आंदोलनकारियों को छोड़ दिया गया। शेख सईद ने राज्यपाल के खिलाफ नारेबाजी करते हुए खुलकर नाराजगी जताई और किसानों के समर्थन में अपनी मांग पर जोर दिया। बुल्ढाणा से रामनिवास की यह रिपोर्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शेख सईद, माजी आझाद हिंद संघटना विदर्भ संपर्क प्रमुख. आम्ही ना काल एक निवेदन दिले ती कलेक्टर साहेबाले की आमची राज्यपालाले भेट करायसाठी वेळ आणून द्या आणि त्याच्यासोबत आमचं चर्चा करायचा एक 5 मिनिटाचा आम्हाला कुठेतरी एक भेट करायसाठी चर्चा करायसाठी वेळ द्या. आम्हाला कलेक्टर साहेबाचे पीएनं सांगितलं की आम्ही भेट करू शकत नाही, म्हणून आम्ही त्याला म्हटलं की आमचे महाराष्ट्राचे राज्यपाल जे एवढा मोठा अन्याय शेतकरी शेतमजूर व कामगार लोकांवर त्याचे सैन्य झालेलं आहे. 50,000 रुपये एक झाडाची डांग जर कापली तो 50,000 रुपये दंड होईल. तसंच आमचं निवेदन मी माननीय सुधीर मुनगंटीवार यायला पण देऊन आलेलं आहे बंबईले. माझं हे म्हणणं आहे की शेतकरीना जे झाडाची एक फांदी काटली तर त्याला 50,000 रुपये जर दंड झाला तर हे जे सुधीर मुनगंटीवार आहे यायले आम्ही ना वारंवार जे निवेदन दिलेले आहे वन जंगलामध्ये जे जंगलचे झाड तुटलेले आहे त्याच्यासाठी त्यांना कायदा पास केला नाही, पण शेतकरीवर एवढा मोठा अन्याय केलेला आहे. हे BJP गव्हर्नमेंटचा आणि राज्यपालचा आम्ही हे गोष्टीवर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.